बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय क्षेत्रातली आजची सगळ्यात मोठी घडामोड. अजितदादांच्या निर्णयानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून चर्चा सुरू झाली. शरद पवार आणि जयंत पाटलांनी तर 12 फेब्रुवारीला घोषणाही होणार होती असं म्हटलं. पण हा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी आता खोडून काढला. तारीख ठरली असती किंवा विलिनीकरणाची चर्चा झाली असती तर दादांनी सांगितलं असतं असं फडणवीस म्हणाले. पाहूयात. कुठली तारीख जर ठरली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं. बोलले माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं ठरलं होतं असं शरद पवारांनी सांगितलं. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि जयंत पाटलांचाही दावा खोडून काढला. विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर आमच्याशी अजितदादा बोलले असते असं फडणवीस म्हणालेत. म्हणजेच विलिनीकरणाच्या चर्चा किंवा निर्णय झालाच नव्हता असं सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. जयंत पाटील आणि दादांची चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहता येईल निर्णय? मला एवढं वाटतंय की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता. तिन्ही मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली होती. चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यामुळे हा विलंब झाला, नाहीतर दादांच्या हयातीमध्येच, दुर्दैवाने ते नाही पण हयातीमध्येच हा निर्णय झाला असता. असो, त्याच्यावर चर्चा बऱ्याच झाल्या तरी सुद्धा त्यांनी आम्हाला नंतर ज्यावेळेस आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं होतं. आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्रपक्षाची चर्चा बोलले माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं. आता याला मी जे म्हणतोय त्याला आता पुरावा द्यायचा म्हणलं मी दादांच्या बाबतीमध्ये खोटं बोलू शकत नाही. अजितदादांनी विलिनीकरणासंदर्भात आम्हाला सांगितलंच नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. तर भाजपच्या नेतृत्वाशी बोलणं झालं असून फडणवीसांनीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर निर्णय घ्या असं दादांनीच सांगितल्याचा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केला. त्यासाठी शशिकांत शिंदेंनी दादांची शपथही घेतली. समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. एक सत्य बोलणं गरजेचं आहे. त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं. मी फारच सरळ बोलणारा माणूस आहे. त्यावेळेला मला त्यांनी विचारलं तेव्हा मी सांगितलं की अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती. आता खरंच अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या विषयाच्या संदर्भातून निर्णय घेणं गरजेचं आहे, एवढं मी बोललो होतो. याच्यावर आता ही चर्चा एवढी सुरू झालेली आहे. मला वाटतं की मी मगाशी सांगितलं अगदी माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे, अजितदादा भावनिक आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचंच झालं तर शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा सत्तेत सहभागी होण्यासारखं आहे आणि दादांची राष्ट्रवादी ही महायुती आणि एनडीएचा भाग आहे. त्यामुळे विलिनीकरणाआधी दादांच्या राष्ट्रवादीनं आमच्याशी चर्चा करावी हेही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी, आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. निर्णय घ्यायचा, जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे निर्णय आता कोणी घ्यायचा आहे, त्या पक्षाच्या, राष्ट्रवादीच्या, अजितदादा गटाच्या लोकांनी घ्यायचा आहे. त्यांना काय घ्यायचा निर्णय त्यांनी घ्यावा, त्यांना तो प्रश्न विचारा. आता आम्ही काय याच्यावर परत खुलासा, आम्ही स्पष्टीकरण करणं आता गरजेचं वाटत नाही. त्यांना नाही वाटलं विलिनीकरण नाही करायचं तर नाही करायचं, करायचं तर ते चर्चा करतील. चर्चा करताना पवारसाहेबांच्या उपस्थित चर्चा होईल. तुम्ही मला एक समजत नाही, मीडिया वारंवार मर्जर 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 ह्या गोष्टीवर का चर्चा करते, किंवा विरोधक या ठिकाणी किंवा अजून कोणीही मीडियासमोर येऊन मर्जरवर का चर्चा करतं. मर्जर हा विषय त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनीशी आमचं कोणाचंही बोलणं झालेलं नाही. मर्जरमध्ये काय अटीशर्ती झाल्या त्याची चर्चा आम्हाला माहीत नाही. जी जोपर्यंत चर्चा आमची पूर्णपणे सर्व बैठकांमध्ये होत नाही किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर होत नाही, तोपर्यंत मर्जर ह्या गोष्टीवरती बोलणं योग्य होणार नाही. आणि मर्जरच का आपण बोलतोय, आपण दुसऱ्या गोष्टीवर का बोलत नाही? ठीक आहे ना, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी आपल्या भाषणांमधून आणि पत्रकार परिषदांमधून एकत्रित येण्याचे संकेत दिले होते. तुझ्या तोंडात साखर पडो. तुझ्या तोंडात साखर पडो. पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांची विरोधी भूमिका दिसतीये. दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो? मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये सुनित्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनित्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो. दादांबरोबर काय चर्चा झाली, कारण शेवटच्या 3 महिन्यामध्ये दादांबरोबर मी स्वतः तिथं होतो. पिंपरी चिंचवडचं इलेक्शन, पुण्याचं इलेक्शन आणि नंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन, तिकिटाची चर्चा, कुठलं चिन्ह कोणाला द्यायचं, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तिथं होतो. पण आज या बाबतीत बोलणं उचित नाही. दुःखाचा काळ हा आयुष्यभर त्या ठिकाणी राहणार आहे. पण 13 दिवस तरी मला असं वाटतं की कुठलीही राजकीय भूमिका घ्यायला नको. त्यामुळे जसे 13 दिवस होतील त्यानंतर काय घडलं, कसं घडलं, काय विषय होते आणि सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर नक्कीच मी त्या ठिकाणी आणेन. आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलं आहे, काय घडतं आहे, मला सगळं दिसतं आहे. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. विलिनीकरणाच्या निर्णयावरूनच आता शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध फडणवीस असा सामना सुरू झालाय. कारण तशी चर्चा झाली नाही किंवा तारीख ठरली नव्हती असं फडणवीसांचं म्हणणं आहे. दादांच्या राष्ट्रवादीचे निर्णय स्वतः अजितदादाच घ्यायचे. आता त्यांच्या जागी सुनेत्रा पवार आल्यात. त्यामुळे खरंच विलिनीकरण करायचं आहे का? शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, भाजपची परवानगी असेल का? असे अनेक प्रश्न आहेत. अर्थात सुरुवातीला ठरवायचं सुनेत्रा पवारांनाच आहे. साताऱ्याहून संतोष नलावडेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.